नमस्कार मंडळी. तसं मी नित्य भागवत वाचत असतोच. त्यात कधी कधी काही शब्दांची गंमत वाटते मला, कारण सारखा सारखा एक शब्द येतो. भगवंताला आपण समर्पण करायचं, समर्पित व्हायचं. मला वाटतं या शब्दाचा जरा आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. मग मी विचार करायला लागलो आणि विचार करता करता मला असं कळून आलं किंवा निदर्शनास आलं की समर्पण म्हणजे नक्की काय. म्हणजे पूर्णतः स्वतःला अर्पण करणे, किंवा आपलं स्वतःचं सर्वस्व एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ध्येयाला, कोणती तरी कार्याला संपूर्ण वाहून टाकणे. म्हणजेच अगदी पूर्ण निष्ठेने मनापासून ते करणे, अगदी स्वतःला झोकून देणे इतपत. थोडक्यात स्वतःचा अहम बाजूला ठेवून विश्वासाने, प्रेमाने अर्पण होणे. उदाहरणं आहेत का याची? मग आहेत ना. आपण भक्तांची नावं घेऊ शकतो, शिक्षकांची नावं घेऊ शकतो, किंवा सैनिकांची सुद्धा नावं घेऊ शकतो. भक्त तर समर्पित असतातच. शिक्षक सुद्धा आपलं आयुष्य समर्पित करतात, म्हणून तर नवीन पिढी घडते. सैनिकांनी तर वसाच घेतलेला आहे, कारण एवढे तरुण देशाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करतात. आणि मग मला असं वाटलं की आपण इतिहासामध्ये डोकावून बघू तर आपलं आयुष्य तळहातावर घेऊन छत्रपतींच्यासाठी म्हणून जीवावर लढणारे, जीवावर उदार होऊन लढणारे कितीतरी मावळे माझ्या नजरेसमोर आले. फार काय, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतीवीर यांना कोण विसरणार? कोणाकोणाची यादी करायची? हे सगळे तर समर्पित आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने अशा प्रकारची सेवा करणे, सेवासाठी आपण उद्युक्त होणे, हे आहे समर्पण. मग दरवेळेस आपण हाच अर्थ अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघायला सुरुवात करतो, तर या समर्पणाचा अर्थ काय लागतो? चिंतन करताना असं वाटलं की गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तू स्वतः काही करतोस हा विचार सोडून दे, फक्त मला शरण ये. म्हणजे येथे मीचा त्याग आहे, अहंकाराचा त्याग आहे. मी काही करतो ही भावना न ठेवता सर्व काही त्या परमेश्वराच्या इच्छेने घडते आहे असं मानणं, याला समर्पण करणं असं म्हणायचं आहे. आपल्या भक्तियुगात, ज्ञानमार्गामध्ये समर्पणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण इतर वेळी नेहमी म्हणतो किंवा बघतो की प्रेम प्रेम, पण प्रेमात सुद्धा समर्पण आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तीचं जर उदाहरण घेतलं तर स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसऱ्याच्या सुखाला प्राधान्य देणे, निस्वार्थ प्रेम करणे म्हणजे समर्पण. पण समर्पण म्हणजे स्वतःला हरवणं नाही बरं का, तर एकत्रितरित्या, संयुक्तरित्या सहवासात येणे, तो सहवास वाढवणे. शिवपार्वतीचं, शिवसतीचं उदाहरण आहेच. म्हणजे काय आहे, समर्पण कोणावर बंधन टाकत नाही, ते त्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व स्वाभिमानाने जगू देत. आता आपण दुसरं एक उदाहरण बघूया. शबरीचं रामावर असलेलं प्रेम, तिचं संपूर्ण आयुष्य रामाच्या वाट पाहण्यात तिने समर्पित केलं. म्हणजे समर्पण हा कृतीचा नाही तर भावनेचा विषय आहे. मीराबाईंनी लहानपणापासून श्रीकृष्णाला आपला पती मानलं. समाजानं, कुटुंबानं तिला भरपूर त्रास दिला, पण ती डगमगली नाही. ती उलट म्हणायची, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मी परमधन माझ्या श्रीकृष्णाला प्राप्त केलेलं आहे. आपलं वैभव, आपली प्रतिष्ठा, आपला देह, मन तिने श्रीकृष्णाला समर्पित केला. म्हणजेच काय आहे समर्पण? म्हणजे स्वतःच्या सीमेच्या पलीकडे जाऊन निस्सीम प्रेम करणं. मला इथे अजून एक गोष्ट आठवली, म्हणजे ती गोष्ट आठवल्याशिवाय राहवतच नाही, सांगितल्याशिवाय राहवतच नाही. भर सभेमध्ये
अतिरथी महारथी भीष्म, द्रोण, कृपाचार्य सगळे असताना सुद्धा दुर्योधनाच्या कुटील वृत्तीमुळे द्यूतात हरलेल्या पांडवांसमोर जेव्हा दुःशासन द्रौपदीला अंतर्महालातून नेसत्या वस्त्रांशी ओढून आणतो, ती वस्त्र अंगावरची तो काढायला लागतो. तो काढत असताना इतर कुणीही मदतीला येत नाही. शेवटचं वस्त्र आणि आता अगतिकता परमसीमेवर असताना द्रौपदी डोळे मिटून हे गोविंदा अशी आर्त हाक मारते आणि परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण तिला वस्त्रे पुरवतात. दुःशासन वस्त्र ओढत राहतो, पण ती निर्वस्त्र काही होत नाही. शेवटी तो थकतो आणि कार्य सोडून देतो. कारण काय होतं, या द्रौपदीचे रक्षण करते प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण होते. थोडक्यात काय आहे, आपण जेव्हा पूर्ण समर्पणाने कोणतीही शंका मनात न ठेवता देवावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, तेव्हाच भगवंत आहेत, त्या भगवंत किंवा देव या शक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. आपण नित्यनेमाने जी प्रार्थना म्हणतो, त्या प्रार्थनेच्या मागे असलेली भावना समर्पणाची आहे. आपण म्हणतो ना नेहमी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. पण हे अशक्य केव्हा घडेल? जेव्हा आपण 100% समर्पित राहू तेव्हा. मित्रांनो, आपण स्वामीचरणी, श्रीरामाच्या चरणी समर्पित होऊया आणि त्या विश्वासाने बोलूया, श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.